नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे ज्याही महिलांचे पगार बंद झालेले आहेत, त्यांचे परत एकदा पगार चालू केले जाणार आहे. एक टेम्पररी स्वरूपामध्ये त्यांचे पगार बंद करण्यात आलेले असे अदितीताई तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलेले आहे. काय त्यांची कारणं आहेत, कुठल्या कारणासाठी या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते, काय निकषाद्वारे त्यांचे पगार चालू केले जातील, या सर्वांचा आढावा आपण या आजच्या न्यूजद्वारे घेणार आहोत. या ठिकाणी बघू शकता की मुंबईची बातमी आहे आणि यामध्ये आदित्यताई तटकरे यांनी पूर्ण स्वरूपामध्ये काय सांगितलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमचा पगार परत एकदा चालू होईल. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या 26,34,000 लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे. या सर्व जणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. महिला व बालकल्याण विकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले की 26.34 लाख बहिणींचे मानधन हे छाननीचे काम पूर्ण होईपर्यंत रोखण्यात आलेले आहेत. म्हणजे फक्त डाउट आल्यामुळे यांचे जे काही पगार आहेत ते सध्या तरी रोखण्यात आले आहेत. आता पुढचं वाक्य बघू शकता की याचा अर्थ या सर्व बहिणी कायमस्वरूपी अपात्र ठरलेल्या आहेत असे नाही. या ठिकाणी बघू शकता की म्हणजे जर तुम्ही पात्र असाल, तर तुमचं जे काही मानधन रोखलेलं आहे ते 5,000 असेल, 6,000 असेल, किती महिन्यापासून रोखलेलं तेवढं तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार आहे. फक्त तुम्ही पात्र असणे आवश्यक आहे. आता काय कोणत्या कारणामुळे तुम्ही अपात्र व्हाल किंवा कोणत्या गोष्टी ज्या आहेत ते तुमचा पगार बंद झालेला आहे ते पुढे आपण या ठिकाणी बघू शकता. अपात्र ठरलेले असेल नाही. त्यांच्यापैकी छाननी अंतर्गत ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांना नियमितपणे दरमहा ₹1,500 मानधन दिले जाईल. या ठिकाणी स्पष्टपणे आदितीताई तटकरे यांनी हे वाक्य वर्तवले आहेत. त्यामुळे अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे ज्याही लाडक्या बहिणी आपल्या हप्ता बंद झालेला त्यांचा चालू होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बंद कोणाचा होणार आहे हे लक्षात घ्या. त्या बहिणींना थोडं काळजी करण्याची आवश्यकता आहे. आता महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी सोमवारी एक्सवर सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभापैकी सुमारे 26.34 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध दिली होती. हे लाभार्थी सर्वच जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालकल्याण विकास विभागाने या लाभार्थीची माहिती संबंधित जिल्हा यंत्रणांना छाननी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात की नाही या बाबतीत खूप छाननी क्षेत्रीय स्तरावर चालू आहे. आता या ठिकाणी बघू शकता की छाननी अंतर्गत म्हणजे तुमच्या डाउटफुल असल्यामुळे या ठिकाणी तुमचे पगार तर बंद करण्यात आलेले आहेत. आता कोणकोणती कारणे आहेत तर बघू शकता की तुमच्या रेशन कार्डवरती एक महिला विवाहित आणि एक अविवाहित असेल तर या ठिकाणी तुमचा पगार चालू राहील. अन्यथा या ठिकाणी 2 महिला विवाहित असतील. आता काही-काही ठिकाणी आपण बघत असतो, की कुटुंबाचं विभाजन झालेलं आहे. फक्त त्यांच्याकडे राशन कार्डची फक्त पुस्तिका आहे. परंतु ऑनलाईनला जे आहे ते पूर्वजांपासून, पंजांपासून नावांचं त्यांच्या एकत्रीकरण आहे आणि हे एकत्रीकरण त्यांनी अजूनही फोडलेलं नाहीये. जर तुमचं वय वर्ष 21 असेल, विवाहित महिला असेल, एखादी विवाहित असेल, एखादी अविवाहित असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले राशनची फोड करून घ्यायचं आहे. ऑनलाईनला रेशनवरती नाव किती जणांचे आहेत, किती व्यक्तींचे नाव आहेत, हे सगळ्यात पहिले तपासून घ्यायचं आहे. आणि 21 वर्ष पूर्ण असेल, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जी या ठिकाणी भिण्याची आवश्यकता नाही. तर एक काम करायचं आहे, की मेरा रेशन थ्रू या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. मेरा रेशन ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड टाका. आधार कार्ड टाकल्यानंतर एक ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी आल्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती किती माणसांची नावे आहेत, हे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि जर का तुमचं रेशन कार्ड एकत्र असेल, तर सिंपल या ठिकाणी तुम्ही फोडून घ्यायचं आहे. एक 15 ते 20 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त महिन्यामध्ये तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी फोडून दिलं जातं. तहसीलमध्ये जायचं आहे. तहसीलमध्ये अर्ज करून तुम्ही तुमचं स्वतःचं रेशन कार्ड करून घ्या. तर तुमचा या ठिकाणी पगार चालू होऊ शकतो, असं स्पष्ट आदितीताई तटकरे यांनी सभेमध्ये सांगितताना म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार योग्य ती कार्यवाही. या ठिकाणी बघू शकता की छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थींचा यापुढे हप्ता सुरू राहील. यामुळे ज्या काही महिला आपल्या पात्र आहेत त्यांना भिण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. तुमचा आज ना उद्या पगार चालू तर होणारच आहे, परंतु जे काही तुमची थकीत रक्कम आहे ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, की कारणं कोणती आहेत जे की ज्यामुळे तुमचा हप्ता बंद पडला आहे, हे कारणं शोधून त्या कारणावरती जे काही औषध आहे ते औषध तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.